नारा लगाते थे वोट हमारा राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा। ये वोट मूल भारतीय लोगों का है, लेकिन राज उनका है। आज हम लोगों को इसके बारे में चिंतन मनन करना चाहिए। तो वोट हमारा, राज भी हमारा होना चाहिए। देश हमारा है तो राज भी हमारा होना चाहिए, लेकिन देश हमारा है, राज उन लोगों का है जो हमारे कुटुंबों को हमें हजारों साल से गुलाम बना कर रखा है। तो हम लोगों को आजाद बनने के लिए जो बाबा साहब ने हमें संविधान दिया, उस संविधान का उपयोग और प्रयोग करके हमें आजाद होना चाहिए। इसीलिए आजादी के लिए आपको भाई साहब के नेतृत्व में हमें लड़ना चाहिए, संघर्ष करना चाहिए। यहाँ पर बी चांसलर साहब उस समय में एक नारा दिया करते थे कि भरा हुआ मछली पानी के साथ बह जाता है। ये जिंदा मछली के तरह आप लोग संघर्ष कर रहे हैं। आपको मैं जिंदा मछली मानता हूं। ये आज जो ब्राह्मणी व्यवस्था के माध्यम से हमारे समाज बहता जा रहा है, लेकिन आप लोग माने साहब के नेतृत्व में संघर्ष कर रहे हैं। तो आपके संघर्ष को मैं स्वागत करता हूं और मैं वादा करता हूं आपको और पार्टी के लोगों को, माने साहब को, यह आंदोलन राष्ट्रव्यापी करने के लिए हम लोग भी तन मन धन से साथ सहयोग देंगे और कर्नाटक में भी इस मूवमेंट को आगे लेकर जाएंगे। यही आपसे वादा करके मेरी बात को समाप्त करता हूं। धन्यवाद। जय हिंद। मानव सब संघर्ष करो, मानव सब संघर्ष करो और बीआरएसपी आइए। या कुर्ती कर संघर्ष करो और बीआरएसपी आइए। नई रोशनी लाई है, बीआरएसपी आई है, नई रोशनी लाई है। तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानियों का राज बदल दो। तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानियों का राज बदल दो। वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा। वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा। देश का नेता कैसा हो, माने साहब जैसा हो। देश का नेता कैसा हो, माने साहब जैसा हो। हर देश की ये मजबूरी है, माने साहब जरूरी है। हर देश की जिस तरीके की ईमानदारी लोग बहुत है, मूवमेंट बहुत चल रही है, चरवड़े बहुत है, पार्टियां बहुत है, और मैं भी मजबूर इसीलिए हुआ यहाँ आने के लिए। हमारे सासू खंडाड़कर साहब, जिनका बहुत त्याग है, जिनका एक बहुत बड़ा संघर्ष है ओबीसी समाज के ऊपर। ओबीसी समाज को औरंगाबाद में, महाराष्ट्र में संभाले हुए उन्होंने बहुत विनती की कि शबीर भाई, डॉक्टर साहब का एक प्रोग्राम है और आपको आना जरूरी है, और मेरा अकोला में है, नहीं कुछ भी हो, आप 10 मिनट क्यों नहीं आए, आकर के जाइए, अच्छा लगेगा। उसी उन्हीं के सासू खंडाड़ करके विनती पे मैं आज आया हूँ। तो आपके सबके हमारे लड़वैया नेता जिनको बोलते हैं, लड़वैया नेता बहुत कम है। पहले थे 25-30 साल पहले थे, मगर 25-30 साल के बाद वही लड़वैया नेता हमारे सारे समाज को बेचने का काम शुरू कर दिया, और उसी वजह से आज हमारी परिस्थिति ये है। आज के प्रमुख स्थिति हमारे सासू खंडाड़कर लोकमत के संपादक है, स्टेज पर बैठी हुई तमाम काबिले शख्सियतें और मेरे बुजुर्गों और मेरी बहनों, आज बड़ी तादाद में मैं लेडीज को देखता हूँ, महिलाओं को देखता हूँ तो बहुत खुशी होती है। सबसे ज्यादा तो इनमें ही जागृति आना चाहिए। जब तक महिला आगे नहीं आएगी, मैं नहीं समझ सकता हूँ कि हम हो, माने साहब हो और कोई लोग हो, हम लड़ाई जीत सकते हैं। सबसे बड़ा भाग महिलाओं का होना, और आज सबसे ज्यादा महिलाएं यहाँ पर है। आज का विषय बहुत अच्छा है कि लोकसभा में हमने ये जो 24 का लोकसभा इलेक्शन हुआ, क्या पाया और क्या खोया। विषय बहुत अच्छा है, बिल्कुल बहुत ही
लेटेस्ट और बहुत अच्छा विषय, बहुत सारे विषय हो चुके हैं, मगर आज का जो उन्होंने विषय रखा है वो इतना प्यारा और बहुत अच्छा है कि इस 2024 के लोकसभा में हमको क्या मिला और हमने क्या खोया है। आज 70-75 साल हो रहे हैं ये मुल्क को आजाद हुए हैं और संघर्ष हम करते चले आ रहे हैं। संघर्ष करते 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 आज हमारी क्या हालत हो गई वो मुझे बताने की जरूरत नहीं, आप सब जानते हैं। वही बातें करते कोई मतलब नहीं आता है, मगर 24 में भी क्या हुआ हमारे साथ और क्या हुआ, क्या करना चाहिए, ये विषय के ऊपर बहुत बड़ी बात है। क्यों कि आने वाले 3 महीने के अंदर हमारे पास इस महाराष्ट्र में विधानसभा के इलेक्शन होने जा रहे हैं और उसके लिए हमको सतर्क होना चाहिए। और माने साहब ने जो ये इश्यूज लेकर के शुरू किया है, उन्होंने मुझको कहा है कि 23 अगस्त को औरंगाबाद में भी एक बहुत बड़ी रैली है, उसके बाद में उनका विदर्भ में भी एक बहुत बड़ा रखा है। उन्होंने कभी अभी बातें बताई, ये बहुत बड़ी बात है। संघर्ष करने वाले हमारे में बहुत कम लोग रह गए, उन लोग के गिरने जैसे हैं। तो बताया ना कि संघर्ष और लड़ाई लड़ने वाले थे वो आज वो खत्म हो गए, वो बीत चुके हैं। मैं दूसरे मामले से सीधी बात करता हूँ कि वो बीत चुके हैं, वो आप हमारे समाज को कुछ दे नहीं सकते हैं। तो ऐसा ही नेतृत्व को आज हमको एक्सेप्ट और कबूल करना पड़ेगा जो निस्वार्थ तरीके से हमारे प्रश्नों को, हमारी समस्याओं को, हमारे मूल प्रश्नों को, बुनियादी मसाइलों को लेकर लड़ने वाला कोई नहीं रहा है। बस खाली मतों का राजकारण चल रहा है। मूल प्रश्न जिन लोगों के हैं, आपके पास आपकी जमीनों के मसले हैं और बहुत सारी चीजों की गैरत की बातें यहाँ पर होती है, सब है, उसको लड़ने वाला कहाँ रहा? कोई नहीं रहा। बस इलेक्शन आया, मत दो चले जाओ, बातें खत्म, तुम्हारे प्रदूषण को लेना देना है। और ये इशू बहुत अच्छा है। तो क्या हुआ ये 24 में? ये 24 का इलेक्शन बहुत खतरनाक इलेक्शन था। बहुत सारे लोगों का तो कहना ये था कि ये इलेक्शन होने वाला ही नहीं और करने वाला ही नहीं और होने देने वाले ही नहीं। बिल्कुल इस तरीके की भाषा चल रही थी। एक हमारे वंचित समाज के नेता वो तो इतना डरा के रखे थे सबको, इतना डरा के रखे थे, इतना डरा के रखे थे कि बता ही सकते, आपको सब मालूम है। और उसके मैं अंदर जाना नहीं चाहता। बड़े बड़े हैं, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पोते हैं, सब कुछ होने के बावजूद भी किस तरीके से समाज को धोखा दिया है वो आज भी समाज को समझ में नहीं आ रहा है। हमारे उनके समाज को भी समझ में नहीं आ रहा है कि किस तरीके से वो काम कर रहे हैं और हो रहा है। 2024 में हकीकत में उनके जैसे आदमी को, माने साहब के जैसे आदमी को पार्लियामेंट में जाना चाहिए। ये लड़ाई लड़ सकते हैं, ये लोगों को मारना चाहिए। हमारा भी ऐसा कहना था कि उनको भी जाना चाहिए, मगर वो जाना नहीं चाहते हैं। वो यहाँ हमको लड़ाना चाहते हैं, हमको वंचित रखना चाहते हैं। उनको नाम पार्टी का वंचित है, मगर हमको सबको वंचित रखना चाहते हैं अच्छे से, क्योंकि वो खुद वंचित हो गए। वो और उनका बच्चा दोनों में अगर के पार्लियामेंट में जाते हैं तो कुछ ना कुछ तो हमारे प्रश्न हो सकते थे ना। क्यों नहीं हुआ? 2024 में उनको बहुत चांस था, बहुत अच्छी बात थी। अगर तुम एक्सेप्ट कर लेते, समझ लेते, बात करते, वो जाने तो आगामी बिगाड़ी क्या होंगे, कुछ नहीं होंगे। मगर तुम पार्लियामेंट में जाते तो यकीनन हमारी आशा है कि तुम कुछ न कुछ अभ्यास को स्टडी कर सकते हैं, मगर तुमको हमारी समस्या हल नहीं करना है। तुम बोलते हैं कि है तुम्हारा नाम वंचित आगाड़ी है और हमको वंचित रखने का काम तुम कर रहे हो। अब देखिए ओबीसी के रैली निकाले, सब हो गया, जीरो हो गया, कुछ नहीं, मामला कुछ नहीं है। और ओबीसी को इतना भयभीत कौन कर रहा है? ओबीसी समाज को, मुसलमानों को भयभीत कौन कर रहा है? भयभीत तुम कर रहे हो। वो जरांगे पार्टी, उसको जाके आप मिलते हैं जो टोटली हमारे अगेंस्ट में है। हमारे आंदोलनों की वजह से वो थोड़ा सा अभी आगे पीछे और आने वाला बात है, मगर उसके पहले की स्टेटमेंट देखो कि किस तरीके की वो भाषा कर रहा था। यानी हम सबको समझने का अमल खत्म करने की कोशिश कर रहा था। उससे जाके आप मिलते हैं, उससे आप जाके बोलते हैं कि आप इलेक्शन में खड़े रहो, मेरी पार्टी से आप, मैं आपको टिकट देता है। क्यों भाई? तुम्हारी पार्टी में जो लोग त्याग दे रहे हैं, काम कर रहे हैं, इतने दिन से आ रहे हैं, उनके लिए नहीं, वो जलाने के लिए आपके पास जगह है। यानी आपको सत्ता में जाना है, सिर्फ बाकी कुछ भी नहीं करना है, समस्या लेना देना कुछ भी तो अंदाजा लगा सकते। उसके
गहराई में नहीं जाऊंगा, मुझे बहुत आगे भी जाना है। अभी हमारी सर्वपक्षीय की एक मीटिंग हुई है, इससे पहले हुई, उसके बाद में दूसरी हुई। मुख्यमंत्री ने बताया कि भाई ये जो लड़ाई कर रही है दलित समाज, ओबीसी समाज के जो संघर्ष और मराठों में संघर्ष हो रहा है, ये देश का, ये महाराष्ट्र का वातावरण बहुत खराब हो रहा है, जातिवाद बहुत बढ़ रहा है, हर गांव में हर घर में सब लोगों के लिए बड़ी मुसीबत नजर आ रही है। तो मीटिंग बुलाई थी, क्या कहा उस वंचित आघाड़ी के अध्यक्ष ने, क्या कहना चाहिए था आपको मालूम है या नहीं, मैं बोलता हूं। उसमें उन्होंने कहा कि शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब आदिवासियों के लिए और दलितों के लिए सगे सोदे का आप प्रश्न मत उठाओ। ओबीसी है उनको दे दिए तो चलेगा, यानी ओबीसी को खत्म कर देगा, खत्म कर देगा ओबीसी को। एक तरफ रैली निकाल रहे हैं, एक तरफ सर्वपक्षीय की मीटिंग में मंत्रालय में मुख्यमंत्री को बोले सगे सो रहे हो गए तो ओबीसी को खत्म कर दो, और एक तरफ बोले जो ओबीसी का मामला ऐसा है। कहाँ है आप, किधर है, किधर बोल रहे हैं? क्योंकि तुम्हारा कुछ अस्तित्व नहीं रहा था। मान्य साहब जैसा एक लड़वैया आदमी आया तो आपको घबराहट पैदा हो गई कि मान्य साहब आ जाए और समाज में जागृति आ जाए तो फिर हमारा रहना मुश्किल हो जाएगा। तो क्या करना चाहिए, चलो ओबीसी वालों को पकड़ो और चलो भयभीत करो, तुम्हारे साथ ऐसा हो रहा है, एक रैली निकाले तो रैली, और रैली में हो रहा है क्या, बोल रहे क्या, तुम कर रहे क्या है, किधर हो रहा है, क्या है, कौन सी स्टेटमेंट पर? एक तरफ उद्धव की तरफ जाते, एक तरफ शरद पवार की बात जाते, एक तरफ कांग्रेस की तरफ जाते, एक तरफ अपनी बात करते। कहां इस समाजों का, आदिवासी, दलित समाज, मुस्लिम समाज, ओबीसी समाज के प्रश्न को छोड़ करके दूसरी ही तरफ उनको लेके जाया जा रहा है। तो ये आज का इश्यू जो है ना बहुत अच्छा है। क्या खोया क्या पाया, इसमें कोई शक नहीं है। हमने कुछ 2024 में सीखा जरूर है, 2024 ने कुछ हमको दिया है, ऐसा नहीं दिया है। 2024 की जो हम सब लोगों की एक लड़ाई थी कि यहाँ जो आरएसएस वाले, ये जनसंघ वाले, भाजपा वाले इस देश को हिंदू राष्ट्र बनाने की जो कोशिश कर रहे थे, उसमें सबसे बड़ा टारगेट अगर कोई था तो मुसलमान था। उनको मालूम है मुसलमान को खत्म कर दे तो फिर दलित समाज, आदिवासी समाज के बगैर तो कुछ भी नहीं, बड़ी बहुत आसानी से इनको खत्म कर देंगे। तो जहां भी प्राइम मिनिस्टर जाता था, जहां भी आप उनके स्टेटमेंट पढ़िए, उन्होंने यही कहा कि मुसलमान इस देश में घूसखोरी करके आया। इतिहास ये मालूम हमारे प्राइम मिनिस्टर को, पंतप्रधान को, घूसखोरी करके आया। ये रिजर्वेशन जो होगा, कांग्रेस अगर गवर्नमेंट आ गई तो जो दलित समाजों को जो रिजर्वेशन मिल रहा है, ये कांग्रेस निकाल के मुसलमानों के, दलित और मुसलमानों में झगड़ा लड़ाने का काम ये भाजपा वाले और आरएसएस वाले करने की कोशिश कर रहे थे कि ये इतना जो रिजर्वेशन तुम्हारा वो निकाल कर ही मुसलमानों को दे। अनकॉन्स्टिट्यूशनल हो सकता, बाबा साहब अम्बेडकर का कॉन्स्टिट्यूशन संविधान घटना ऐसी है, उसमें जर्रा बराबर में कोई कुछ नहीं कर सकता है। बाबा साहब ने ऐसा मजबूत काम करके गया है, उसको कोई कुछ नहीं कर सकता है। तो उस संविधान को बदलने की ताकत नहीं कर सकते हैं। ऐसा संविधान बाबा साहब ने दिया है और वही ओबीसी के लिए दिया था। ओबीसी के लिए बाबा साहब ने अपना मंत्री पद का राजीनामा दे दिया था। ओबीसी के लिए अगर कमीशन वगैरह नहीं बनाते कार्य मंडल तो मैं नहीं है, ये बहुत बड़ा सवाल है। ओबीसी की सच्ची लड़ाई, ओबीसी को सच्चा न्याय अगर ये किसी ने दिया तो बाबा साहब ने दिया, इसमें कोई शक नहीं। आज मुसलमानों को जो रिजर्वेशन मिल रहा है आर्टिकल कलम 340 के तहत मिल रहा है कि इस देश में जो भी धर्म का सवाल ही पैदा नहीं किया, जो सामाजिक पिछड़ा है, जो शैक्षणिक पिछड़ा है, उसमें मुसलमान सबसे ज्यादा है। बाबा साहब अम्बेडकर बहुत दूरंदेश थे, उन्होंने बहुत ही अच्छे अंदाज में उसको किया और करने के बाद में आज जो कुछ भी मिल रहा है हमारे को ना, ये ओबीसी को जो रिजर्वेशन मिला, बाबा साहब अम्बेडकर अगर संविधान में आर्टिकल 340 की तरतूद नहीं करते तो हमारे को कोई पूछने वाला नहीं था, कुछ भी नहीं हो सकता था, और उसी वजह से आज हमको मिल रहा है। तो ये 2024 का जो इलेक्शन था, हमको मालूम था कि बीजेपी गवर्नमेंट अगर चाहती है तो फिर
हमारा रहना सहना मुश्किल हो जाएगा इस देश में। जब हिंदुत्व आ जाएगा तो चाहे वो मुस्लिम समाज हो, चाहे दलित समाज हो, चाहे वो किसी समाज हो, ये लोग पूरी तरीके से, क्योंकि उनको तो घटना कोई बदलना था, उनको अमेंडमेंट करने का था, कोशिश भी की छेड़छाड़ करने की, मगर ये सब जागरूक लोग, हम तो जागरूक हो गए, जो हमने लड़े तो उसकी वजह से उनको कुछ करते नहीं आया। और जो 400 को नारा मार रहे थे तो उसका मतलब ये था कि मेजॉरिटी में आपके साथ हम सब जो भी तुमको अधिकार थे वो खत्म कर देने वाले। बिल्कुल सही है, 2024 का टारगेट उनका यही था। मगर मैं मुबारकबाद देता हूँ आदिवासी समाज को, दलित समाज को, मुस्लिम समाज को, इनको समझ में आए। पहली बार देश में उनको समझ में आए कि हमको इकट्ठा होना चाहिए, एक साथ आना चाहिए, और एक साथ जब हम आ जाएंगे तो ही हुकूमत को खत्म कर सकते, गिरा सकते हैं। ये बड़ा हमने 2024 में सीखा है, और ये सारे समाज एक साथ आ गए, और ये सारे समाज आके जब एक साथ लड़े हैं तो आज उनको मालूम पड़ा कि उनको मुंह की खाना पड़ी। जो 400 की बात करते थे, जितने उनके सीट थे उतने भी नहीं लाए, से कई सीट उन्होंने कम लिए। उसकी वजह यह है कि आज सब हम लोग संगठित हो गए, हम सब लोग एक जगह आ गए थे, और हमारा एक इशू यही था कि कुछ भी हो, अब इस देश में भाजपा नहीं रहना चाहिए, भाजपा खत्म होना चाहिए, उसके बाद हमारी लड़ाई होगी। चाहे हमारे साथियों, हमारी और उसकी भी सबकी लड़ाई थी, और सब ने मिलकर के एक ताकत के साथ जो काम किया और सबको एक जगह लाने का काम, हमारे लोग बहुत कुछ कर रहे थे, मगर जैसा मैंने बोला हमारे लड़ाई नेता पिट गए थे, अब मुश्किल हो रही थी। मगर ये 2024 में अब हमारे भाले साहब, इनके जैसे हमारे जैसे लोग, उन्होंने कहा कि हाँ ये बिल्कुल सही है, हम सबको एक संगठित होना चाहिए, क्या उन लोगों को छोड़ देना चाहिए, ये लोगों ने हमको धोखे देके चले गए हैं, उनको छोड़ना चाहिए। अगर के हम एक साथ आ जाए, ये दोनों तीनों समाज अगर एक साथ आ जाए, तो इस हिंदुस्तान की कोई ताकत नहीं कि जो हमको सत्ता में जाने से रोक सकती है। हमारा दलित समाज का, ओबीसी समाज का, आदिवासी समाज का प्राइम मिनिस्टर बना सकते हैं हम। ये 2024 में साबित करके दिखा दिया है। 2024 में हमको बता दिया, हम अगर एक साथ आ जाए, जुड़ जाए, एक साथ काम करे, तो कितनी भी बड़ी ताकत है, हम उसको हरा सकते हैं और हमारे अपने लोगों को और बिगाड़ सकते हैं। यही संदेश 2024 का है, और वही सीखना चाहिए, और उसी की कोशिश डॉक्टर मानव साहब और हम सब मिलकर कर रहे हैं। अब आपको सबको एकजुट होना चाहिए, कौन अपना नेता है कौन नहीं है इसकी समझ होना चाहिए। 70 साल देख लिया आपने कि किस लोगों ने, किन लोगों ने हमारे साथ क्या किया और कैसे कैसे करे। सत्ता में बैठे हुए हैं, अपना फायदा कर रहे हैं, समाज का कुछ भी नहीं है। इसलिए ऐसे लोगों को स्टेज पे बैठे हुए हैं, इनको हमको सत्ता में भेजना पड़ेगा, और जब इनको हम सत्ता में भेजेंगे, 2024 से जो हमने सीखा है ये है कि हमको एकजुट होना चाहिए, तमाम समाजों को, मुस्लिम, आदिवासी, दलित, ओबीसी सबको, और हमारे लोगों को पार्लियामेंट में बैठना चाहिए। आज जो अधिवेशन आ रहा, हमारा महाराष्ट्र के जो इलेक्शन आ रहा है, जब हम सत्ता में जाएंगे तो हमारे प्रश्न हम आसानी से छुड़वा सकते हैं, और हमने अपनी ताकत को 2024 में देख लिया है। तो बहुत अच्छा इश्यू है, बहुत अच्छा काम है। मैं यही विनती करूंगा माननीय साहब, हम सब लोग ये कोशिश में लगे रहे, हम सब समाज को एक साथ मजबूत करें। हमारी एक बहुत बड़ी ताकत है 2024 में हमने बता दिए, और वही ताकत तो हमारे को अब विधानसभा के इलेक्शन में माननीय साहब जो आह्वान कर रहे हैं, हम जो आह्वान कर रहे हैं, और जो लड़ने वाले आह्वान कर रहे हैं, इनका भरपूर तरीके से साथ देना पड़ेगा, इनको असेंबली में भेजना पड़ेगा। जो हमारे मूल प्रश्न है वो यही कर सकते हैं, यही 2024 के लोकसभा इलेक्शन से हमने सीखा है, और इसको मजबूती से कायम रखना है। यही बात कहते हुए अपनी बात को खत्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओडिशा। तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपति शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विधीची खरी देवता सावित्री माता फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, तुमचा आमचा श्वास
यांनी लिहिलेल्या सेमिनारवर हा 140 कोटींचा देश चालतोय. ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. यांच्या जयंतीनिमित्त हा अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी चर्चेसाठी ठेवला आहे. ते अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, की ज्यांनी असं सांगून ठेवलेलं आहे की ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नव्हे तर कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. हेच अण्णाभाऊ साठे आहेत की देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर तुम्हाला आम्हाला ही जाणीव देऊन गेलेली आहे की ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. अण्णाभाऊंचे हे वाक्य आजही तशाच्या तसेच लागू पडते. सुखी आहोत का आपण? आज सुखी आहोत? 75 वर्ष होत आहे देशाला स्वातंत्र्य मिळून. आणि हेच अण्णाभाऊ आहे तिचा जमलेला घालून सांगून गेले मला बिमार. तेव्हा एक औचित्यपूर्ण असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीला मनापासून त्याचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. या चर्चासत्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश मानेकर, त्यांचा अर्थ तुम्ही अतिशय स्पिरिट आहे आणि बेसिक मुद्द्यांना हात घालणारं भाषण ऐकलं. ते शबीर अन्सारी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे काम करतात. आज नव्हे तर मागच्या 30-40 वर्षांपासून ते हे काम करतात. हे दुर्दैव आहे की या माणसांनी मुस्लिम ओबीसी साठी इतकं काम केलेलं आहे आणि त्या 340व्या कलमाला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीला मी सलाम करतो की एका कलमामध्ये या देशातल्या विविध जाती धर्माचे लोक हे त्या निकषामध्ये बसले, जे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय मागासले पण ज्यांच्या वाट्याला हजारो वर्षापासून या देशात आलं, एका त्या 340व्या कलमामध्ये पारसी असतील, मुस्लिम असतील, हिंदू असतील, हे सगळे ओबीसी आहेत. फार मोठे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवले. आता याची जाणीव ओबीसीला नाही, हे मोठं दुर्दैव. म्हणून ओबीसीला खरा नाही का एवढ्या मोठ्या संख्येनं असलेल्या मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार 52% असलेला हा ओबीसी बहुसंख्यक असलेला त्यांनी जर मनावर घेतलं, एकट्या ओबीसीने जर मनावर घेतलं ते सत्ता आणू. पण हा झोपलाय. बाबासाहेब म्हणाले होते की ये ओबीसी हाथी जैसा, ये करवट भी बदल दे तो सत्ता आ जाती. पण तो फसलाय अंधश्रद्धेत, रूढी परंपरेत. त्याला नशा करली रामनामाची, त्याला बेसिक प्रश्नाची घेणं देणं नाही, त्याला राम मंदिर महत्वाचं वाटतं आणि म्हणून तो मागे. हे लक्षात घेतलं पाहिजे की का हा जो विषय ठेवावा लागतोय तो इतका महत्वाचा आहे. 2024 लोकसभा निवडणूक म्हणजे SC, ST, ओबीसी आणि मुस्लिम समाजासाठी काय देऊन गेले, त्यांना काय मिळालं आणि काय मिळालं याचं एका वाक्यात उत्तर देऊ का? ऐकणार आहे तुम्ही? काय मिळालं? काय मिळालं? काय मिळालं? खऱ्या अर्थानं ही अतिशय चिंताजनक बाब. एवढी मोठी शक्ती वाया का जाते? ही वोट बँक का होत? SC, ST, ओबीसी, विधेयकी, भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक यांची वोट बँक ज्या दिवशी या देशात बनेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने तिला मनोवाद काढला जाईल.
तिथला ब्राह्मणवाद काढला जाईल आणि कोण्या माईच्या लालची संविधानाकडे बघण्याची वाटणी करणार. आपण या गोष्टीला जबाबदार हे लक्षात घेतलं पाहिजे. खरं म्हणजे हा जो विषय आहे ना, हा सगळ्या राजकीय पक्षांचा टॅगला नसला पाहिजे. आज सगळ्यांनी मंथन केलं, कोणाचा ट्रेड किती, कोणाचं काय, सगळ्यांनी मूल्यांकन करून घेतलेले. यांनी केलं, प्रस्थापित पक्षांनी लवकर करून घेतलं. परंतु आपण जे तळागाळातले लोक आहोत, जसं आता महादेव कांबळे छान बोलले की आपण मूळ निवासी आहोत, इथला आपण मालक आहोत या देशाचे. आपण मालकासारखे का वागत नाही? आपण जर मालक आहोत, मूळ निवासी आहोत, तर आपण मालकासारखं वागलं पाहिजे. आणि मग मालकासारखं होण्यासाठी जे जे लागतं ते केलं पाहिजे. खरं म्हणजे मी माने साहेबांचा फॅन आहे. मी अनेक पुढारी पाहिले आणि मी नागपूरहून इकडे आलो. माझा बेसच नामांकन चळवळीतून सुरू झाला. सगळ्या चळवळी पाहिल्या, सगळे नेते पाहिले, त्यांची बातमी ऐकली. परंतु थोडं नाव झालं, त्यांच्या नेतृत्वाखाली थोडंफार काही चांगलं व्हायला लागलं, काही मोर्चे निघाले, ग्लॅमर झालं, थोडी प्रसिद्धी मिळाली की मग ज्याला त्याला असं वाटायला लागतं, माफ करा मी हा शब्द बोलतोय, ज्याला त्याला असं वाटायला मी प्रति बाबासाहेब करायचं हे ठीक आहे. बाबासाहेबांसारखं होता आलं पाहिजे, त्यांच्या जवळपास तरी जाता आलं पाहिजे. बाबासाहेबांसारखं जर व्हायचं असेल, त्या पद्धतीने ज्या स्वाभिमानाने बाबासाहेब लढले जगले तसं तुम्हाला होता आलं पाहिजे. दुर्दैवानं पुढारी का कोणा झाले माहीत नाही. ठीक आहे, फार लवकर ऍडजस्ट होतात, कॉम्प्रोमाइज करतात, त्यांचा क्षणिक स्वार्थ असतो. आणि म्हणून मला जो धोका वाटतो तो हा, या वृत्तीमुळे आपली सर्व कुठेतरी मागे जाते की काय. बाबासाहेबांनी सांगितलेला स्वाभिमान आपण जोपासतोय का? त्या पद्धतीचं चळवळी आंदोलन करतो का? हा खरा प्रश्न आहे. मी माझ्या म्हणालो की आता गंमत अशी आहे की आपला देश असा विचित्र आहे. तो कृषी प्रधान किती मला माहित नाही, परंतु जाती प्रधान खूप आहे. आणि त्यामुळे त्याची फर्स्ट प्रायोरिटी जात, आणि ती काळाची गरज आहे. आजच्या राजकारणाची ती गरज आहे आणि हे शक्य आहे. हे एकत्रित येणं सुद्धा शक्य आहे. ते कधी काळी कांशीराम साहेबांनी उत्तर प्रदेशामध्ये सिद्ध सुद्धा केलेलं आहे. उदाहरण आहे त्याची या देशामध्ये. आणि मग महाराष्ट्रासारखा पुरोगामी देश रोज उठता बसता फुले, शाहू, आंबेडकर, कथागत, गाडगे बाबा, अण्णाभाऊ साठे, तुकाराम महाराज या सगळ्या नामवंत पुरोगामी संत महात्म्यांची महापुरुषांची नावं देतो, पण त्याची प्रत्यक्ष कृती कुठेतरी जातीयवादाकडे, सरकुतिकतेकडे, समाजामध्ये दरी निर्माण करण्याकडे चालली आहे की काय, असं मला स्वतःला वाटतं. हे बघा, आपण गाफील राहता कामा नये. आरक्षणधारी आज इथं कोणी सुखी नाही. एकच दिवस झाला, 1 ऑगस्टला जजमेंट आलेलं आहे सुप्रीम कोर्टाचं. त्यावर माने सर बोलतील, कारण माने सरांचं वैशिष्ट्य असं आहे की संविधान बरहुकूम बोलणं आणि त्यावर वागणं असा तो नेता आहे. आणि म्हणून ते ॲडव्होकेट आणि डॉक्टर आहे, हे लक्षात घ्या. ॲडव्होकेट आणि डॉक्टर ही त्यांनी कमाई केलेली पदवी आहे, मिळवलेली पदवी आहे. ती कोणी दिलेली नाही त्याला, ते अभ्यास करून त्यांनी ते मिळवलेले आहे. त्यामुळे ते बोलतील. परंतु आरक्षणधारी जे समाज आहेत त्यांच्यावर हल्ला करण्याचा, त्यांच्या ताटातलं आरक्षण हिसकावून घेण्याचं, ते या हातानं दिलेलं आरक्षण त्या हातानं कसं काढून घेता येईल, असे एक वातावरण सर्वत्र
गाव पातळीपासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत तुम्हाला आम्हाला दिसतंय. जे विशेषतः आरक्षणाचा फायदा, 341 कलमाचा फायदा बौद्ध समाजाने घेतला असेल म्हटलं तर वास्तव आणि त्यापेक्षा जास्त अपप्रचार. म्हणून या निमित्तानं मानेसाहेब मला आरक्षणाचे एकूणच सोशल ऑडिट व्हावं अशी मागणी करावी. की खरंच किती मिळालं, खरंच किती प्रगती झाली, कोणता समाज किती पुढे गेला. त्या 39 जातीपैकी सगळ्यांनाच त्याचा फायदा झाला असेल ते घेताही आला पाहिजे. ताटात वाढलेलं ताट तुम्हाला खाताही आलं पाहिजे. ते आरक्षणाचं ताट ज्याच्या त्याच्या समोर आहे. जर तुम्ही अंधश्रद्धेत उतरून पडणार असाल, तुमची मुलं शिकवणारच नसाल आणि बाबासाहेबांना त्या वेळेला सांगावं लागलं होतं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आता बाबासाहेबांच्या या 3 वाक्यांना सत्ता संपादन करा, हे सुद्धा तुमचं आपलं सगळ्यांचं स्वप्न असलं पाहिजे. दुर्दैवानं सत्तेच्या तडजोडीमध्ये, राजकारणामध्ये काही तडजोडी होतात. कोणी सहजपणे विकतं, कोणी कोणाचा फायदा व्हावा म्हणून रोल करतो. तर 2024ची आता 3 महिन्यावरती निवडणूक आलेली आहे. एकीकडे सरकार सगळ्या बहिणींना लाडक्या म्हणतात, त्यांना खुल्या 1,500ची लाच दिली जाते. मला सांगा 1,500 काय होणार आहे? गरीबी हटणार आहे? आता ते एका नेत्याने तर असं सांगितलं की काय म्हणे 1,500मध्ये तुम्ही कुकर घेऊ शकता, स्टोव्ह घेऊ शकता, गहू तांदूळ घेऊ शकता. आणि तिच्या हातातला घड्याळ होतं 60,000 आणि 1,500 आमची तुम्ही सट्टा मांडता अशा पद्धतीने. हे फार महाराष्ट्राला शोभणार नाही असं माझं मत. लाडक्या बहिणीनं सक्षम करायचं असेल ना तर त्यांना त्यांच्या हाताला काम द्या, स्वाभिमानानं त्यांना काम करू द्या, मेहनत करू द्या. आणि मेहनतीतून जे उभं राहतं ते टिकावं. ते या चळवळीला, या सगळ्या फोर्सेसला SC, ST, OBC आणि अल्पसंख्याकांची वोट बँक बांधत असताना एक काळजी घेतली पाहिजे, ज्याची काळजी सतत त्याच्यामध्ये सतत टिंगल केली जाते, अपप्रचार केला जातो का आपण विकाऊ माल होता कामा नये. थोडा त्याग करायला शिकूया. आपल्याकडे काय झालं, इन्स्टंट तू नाही मला म्हणत महत्व देत ना, चाललो मी कुठे चाललो, ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही, ज्या विचाराची तडजोड करू, मग कुठेतरी जाऊन बसतो बघले भाजपच्या, शिवसेनेच्या किंवा पक्षाचं नाव न देता मी असं म्हणेल की जातीय शक्तींच्या कुठेतरी बघलेत जाऊन बसायचं आणि क्षणिक स्वार्थ आपला साधायचा. याला ताबडतोब माती देता आली पाहिजे. दुर्दैवाने हे होत नाही. म्हणून फुलेशाह आंबेडकरी चळवळ कुठेतरी बदनाम आणि मागे का जाते याचा विचार करत असताना माझ्यासारख्याला ते प्रकर्षानं जाणवत की नाही, मी कुणाचं टूल म्हणून काम करणार, मी कुणाच तरी ज्याला आपण म्हणतो ना आपण की माध्यम म्हणून काम करणार नाही, कुणासाठी तरी काम करणार नाही. आणि हे इतकं बेमालूम चालू आहे, नकळत चालू आहे, समाजाला फसवून चालू आहे. यांना असं वाटतं की समाजाला काही कळतच नाही मी कुणाचं काम करतो. तेव्हा या परिषदेचा हा निर्धार असा एकही मुसलमान MP नाही, एकही नाही. आता हे 2024चं यश म्हणायचं की अपयश, याचा विचार झाला पाहिजे. दुसरं शेड्यूल कास्ट, आता SC ला रिझर्वेशन आहे, त्यामुळे 84 लोक त्यांचे निवडून जातातच. या 84 मध्ये आंबेडकरवादी एक तरी खासदार आहे का सांगा? महाराष्ट्रात आहे एक तरी आंबेडकरवादी खासदार आहे का? काय उत्तर आहे? 0 बजेट. आदिवासी देशात 47,
महाराष्ट्रात 3, एक तरी आदिवासी आंबेडकरवादी खासदार, पुन्हा 0. मग दलिताच्या पदरात 0, आदिवासीच्या पदरात 0, मुसलमानाच्या पदरात 0. मग दलितांची लोकसंख्या 15%, 16%, आदिवासीची लोकसंख्या 9%, मुसलमानांची लोकसंख्या 14%. म्हणजे या 30-35% लोकांचं प्रतिनिधित्व 0. मग या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला काय मिळालं? काय मिळालं? आणि मग काही लोक असं उत्तर देतात खूप काय मिळालं. संविधानाचा धोका टाळला, लोकशाहीवरचं संकट ठेवलं. आता माझा प्रश्न आहे की खरंच राज्यघटनेवरचा आणि लोकशाहीवरचा धोका टाळलाय का? जर तुम्ही सगळे एकत्रित आला आणि एकत्र मतदान केलं तरी बीजेपी सत्तेत आली, त्याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे? त्याचं उत्तर काय? उलट बीजेपीला अंदाज आला की तुम्ही सरळ नाही दुसरीकडे जाऊन मतदान केलं तरी सत्तेत आम्हीच येऊ, त्यामुळे तुमच्याकडे लक्ष द्यायची गरज काय? मग लाडली बहिणामध्ये आम्ही विचार करू ना, मुसलमान स्त्री आमची लाडली बहीण आहे का नाही? आमची शेड्यूल कास्ट मधली लाडली बहीण आहे की नाही? तिला गॅसची सबसिडी द्यायची की नाही? तिच्या गायराचा अर्ज मंजूर करायचा का नाही? आम्ही विचार करू. हा निगेटिव्ह मेसेज आहे का? आणि ओबीसीला काय आरक्षण नाही, पण जवळपास 140-45 ओबीसीचे खासदार आहेत. त्या एका तरी 140-45 खासदारामध्ये ओबीसीची जनगणना करा म्हणण्याची लायकी आणि ताकद आहे का? आणि जर त्यांच्यामध्ये लायकी आणि ताकद नाही तर शेड्यूल कास्टचं बजेट 0, शेड्यूल ट्राईबचं बजेट 0, मुस्लिमांचं बजेट 0, ओबीसीचं बजेट 0. म्हणजे 90% लोकांचं पार्लमेंट मध्ये बजेट 0. आणि मग लोकशाही घटना कोणाच आहे? राहिलेल्या 10-12% राहिलेल्या 10-12% लोकांसाठी इथली राजकीय व्यवस्था चालावी, घटना चालावी असं कोणाला तरी वाटतं का? मग याचं उत्तर कोण देणार? आणि याचं उत्तर एका शब्दामध्ये आहे. अनेक लोकांनी या निवडणुकीच्या वेळेला घटना वाचवायची असेल तर यांना मतदान करा, लोकशाही वाचवायची असेल यांना मतदान करा, उत्तर भारतामध्ये आरक्षण वाचवायचं असेल तर यांना मतदान करा. आणि मुस्लिमाला तसंही घाबरवायला काय? यूएपी आहे, सीए आहे, एनआरसी आहे आणि दंगल आहे. काही नाही झालं तर पंचवार्षिक योजनांचा एक कार्यक्रम. एवढं मोठं भीतीचं पॅकेज मुस्लिमांच्या डोक्यावर असल्यावर मुसलमान कुठं जाईल? आता एवढं मोठं पॅकेज बनवल्यानंतर इकडं मतदान द्या, मग इथं बाबासाहेब येतो. तसं हा थिअरॉटिकल नाही, हा आयडिओलॉजिकल मुद्दा. बाबासाहेबांनी आम्हाला हे सांगितलं की स्वतःच काही झालं तरी घर मोडायचं नाही, झोपडी मोडायची नाही. आम्हाला 2024च्या निवडणुकीमध्ये घटना धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे,
यावेळेला आपल्या घराचा विचार करू नका, आपल्या झोपडीचा विचार करू नका, त्यांच्या पाटलाच्या वाऱ्याचं रक्षण झालं पाहिजे एवढी खबरदारी घ्या. हा अँटी बाबासाहेब आंबेडकर सिद्धांत राजकारणामध्ये मजबूत करण्याचं काम काही लोकांनी केलं. आता तुम्ही म्हणाल त्यांचा हेतू वाईट नव्हता, हेतू चांगला असेल असं गृहीत करू आपण. तर 2019 ला तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या पण मागे सगळ्यांनी उभं राहा असं सांगितलं ना, त्याला तुमचा हेतू चांगलाच होता ना. घडलं काय? घडलं काय? याच औरंगाबादले तथाकथित सरकारी रिटायर झालेले बाबू लोक त्याला मला भेटले होते. यावेळेला माणूस काही करून प्रकाश आंबेडकरांच्या मागे उभे राहा. काय घडलं? काय घडलं? त्याच पद्धतीनं 2024 निवडणुकीमध्ये मानेसरांचा पक्ष ठेवा बाजूला, बाकी सगळे रिपब्लिकन मोडीत काढा, आंबेडकरी राजकारण संपलं तरी चालेल, पण यांना मतदान करा. मराठ्यांनी असं केलं का? मराठ्यांनी असं केलं का? मराठ्यांनी ठरवून टाकलं कुठल्याही पक्षात असू द्या, पण आपला मराठा निवडून आला पाहिजे. मराठ्यांना तुम्ही काहीही म्हणा, पण त्यांना राजकीय अक्कल आहे. ते स्वतःच अस्तित्व मिटवून राजकारण करत नाही आणि आम्ही आपल्या घराला आग लावून दुसऱ्याचं राजकारण. तुमच्या औरंगाबादचा खासदार कोण निवडून आला? त्या महाराष्ट्राचा काही पडली इथं काही मुसलमानांनी मतदान नाही केलं, काही दलितांनी मतदान नाही केलं, केलं त्यांनी मतदान. मग 100% मुसलमानांनी मतदान केलं, दलितांनी मतदान केलं, सगळ्यांनी मतदान केलं. मग तरी पण का माणूस निवडून आला? आणि निवडून आल्यानंतर तो जालन्याला हातपाय धरायला गेला. मत दिली कुणी? तुम्ही. हातपाय धरले कुणाचे? मग क्रेडिट कुणाला? क्रेडिट कुणाला गेलं? मतदान तुम्ही केलं म्हणून तुम्हाला कोणी हात जोडायला आलं? गेलं तिकडे हात जोडायला. मराठा म्हणजे हे राजकीय शहाणपण आहे आणि आजची गोष्ट नाही. तसं महाराष्ट्रातलं राजकारण पूर्वी वर्णव्यवस्थेत जेव्हा जेव्हा आव्हानं उभी राहायची तेव्हा पहिले 2 वर्ण एकत्र व्हायचे, क्षत्रिय आणि ब्राह्मण एकत्र व्हायचे आणि बाकीच्याचा निपटारा करायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा जेव्हा जेव्हा दलितांचं, आदिवासींचं, मुस्लिमांचं जेव्हा आव्हान हे यशवंतराव चव्हाणाच्या कालखंडापासून आहे. एका चांगल्या विचारवंताचं या बाबतीतलं एक चांगलं पुस्तक आहे मराठ्यांचं राजकारण म्हणून, आणि त्या पुस्तकामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ब्राह्मणांनी सत्ता वाटून घेतलेली आहे. मराठ्यांच्याकडे राजकीय सत्ता जाईल आणि ब्राह्मणांच्याकडे प्रशासकीय सत्ता जाईल, ही त्यांचं वाटप आहे. हे किती लोकांना कळतं? हे जे प्रकाश आंबेडकर फुकणारगिरी करत चाललेत ना इकडे तिकडं, त्यांना हा बेसिक टच अजून नाहीये. तेही गेले होते ह्या जरांगे पाटलाला समर्थन द्यायला ना जालन्याला. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही पेपरात वाचलंय, फोटो बघितलंय. मराठा आणि ब्राह्मणामध्ये राजकीय सत्तेचा समझोता आहे आणि म्हणून महाराष्ट्रात मुख्यमंत्री मराठा असेल तर राज्याचा प्रमुख सचिव हा ब्राह्मण असतो, हा प्रमुख ब्राह्मण असतो. ब्युरोक्रेसी, नोकरशाही ही ब्राह्मणांच्या ताब्यात असते आणि राजकीय सत्ता ही मराठ्यांच्या ताब्यात असते. एवढं महाराष्ट्रातलं सत्तेचं एक वेगळं स्वरूप समजायला आपल्याला किती दिवस लागतील अजून?
म्हणून मराठा चाणक्य आहे, तो चाणक्यपणानं आपली माणसं निवडून आणतो. म्हणून 288 विधानसभा असणाऱ्या ठिकाणी तो 100 100 संख्या गाठतो. 48 मध्ये 25-26 संख्या गाठतो. आपल्या हातात आहे. आणि यावेळेला आम्ही एवढ्याने मतदान करून आमच्या पत्रात काय पडलं? विशाळगडावरती अतिक्रमण नावाखाली मुसलमानांना त्रास झाला. किती महाविकास आघाडीचे नेते गेले आणि कोणी विधानसभेत मुद्दा लावून झाला. विशाळगड ज्यांच्या मतदारसंघात आहे ते नेते गेले कोल्हापूरचे, कारण तो त्यांचा मतदारसंघ आहे. मतदारसंघ जपण्यासाठी ते जातील. महाविकास आघाडीला मतदान मुसलमानांनी केलं काय? कोल्हापूरच्याच मुसलमानांनी केलं का? मग तो मुद्दा ज्यांना आम्ही मतदान करतो त्याने का लावून धरला नाही? विधानसभेमध्ये मुंबईला पवई आहे, त्या पवई इलाक्यामध्ये जयभीम नगर नावाची प्रचंड वस्ती, 1200 घरांची वस्ती तिथे 25-30 वर्षापासून आहे. ऐन पावसाळ्यात तोडली. तिथल्या एका झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्याचा मला फोन आला आणि मी म्हटलं, यार तुमच्या इलाक्यामध्ये जवळच ते महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यांना फोन केला का? म्हणजे आम्ही फोन केला पण कोणी आलं नाही. मत दिली त्यांना. मग म्हटलं दुसऱ्या दलित नेत्याला फोन करायचा ना. तो म्हणे दलित नेत्याला केला तर तो असं म्हणाला, याने आम्हाला कुठं मत दिली, याने दिली महाविकास आघाडीला, तर त्यांनाच बोलवा. कुणी केलं नाही, कुणी केलं नाही. ही 2 उदाहरणं दाखल दिली. आदिवासींच्या बाबतीत अशी किती उदाहरणं देऊ? भटक्याली मुक्त्यांच्या बाबतीत किती उदाहरणं देऊ? म्हणजे निवडणूक आली की सगळे आम्हाला कडेवर घेतात, कोणी डोक्यावर घेत, आमच्या शेमऱ्या पोरांचे मुके घेतील आणि निवडणूक संपली की आमची आठवण कुणाला नाही, आमच्या मुद्द्याची आठवण कुणाला नाही, आमच्या प्रश्नाची आठवण कुणाला नाही. तर जो आमच्या अस्तित्वाची दखल घ्यायला तयार नाही त्याला आम्ही सत्तेवर बसवून काय करणार आहोत, तेव्हा मग बाबासाहेबांकडे बघावं लागतं आणि त्यांचंच ऐकवावं लागतं की याला त्याला बसवण्यापेक्षा अरे स्वतः तिथे जाऊन बसण्याचा विचार करा. ही राजकीय अक्कल, ही राजकीय अक्कल आम्हाला केव्हा येणार? जयंत्यामध्ये मोठ्या मिरवणुका काढून अक्कल नाही. बाबासाहेबांचा कोणी पुतळा तोडला म्हणून ढसा रडून अक्कल नाहीये. कोणीतरी निषेधाचा सूर काढला म्हणून त्याला 4 कानपाडीत मारून अक्कल येत नाही. अक्कल येण्यासाठी राजकीय आणि सामाजिक मॅच्युरिटी असावी लागते आणि ती मॅच्युरिटी नसल्यामुळं कोणी यावं आणि ओढून न्यावं. रानातल्या मोकळ्या सोडलेल्या उंडक्या जनावरासारखी परिस्थिती म्हणून कोणी यावं आणि आम्हाला घेऊन जावं, याला सूज्ञ समाज म्हणत नाही, यांना सूज्ञ लोक म्हणत नाही. पण तरीही कुणी म्हणेल आम्ही एका बेलगाम पंतप्रधानाला लगाम घातला. खरं आहे, बेलगाम पंतप्रधानाला लगाम घातला. 400 जागाचं स्वप्न बघत होता, लगाम घातला. खरं आहे, बेलगाम झाला होता. आता फार अडचण झाली. चांगलं आहे, पण अडचण झाली म्हणून तुम्ही काही सुटलाय का?
याचं काय उत्तर आहे? आणि याचं उत्तर पुन्हा नाही असं आहे. आणि म्हणून आगामी महाराष्ट्राच्या 2024च्या निवडणुकीत बीजेपी वाटेल ते करेल आणि महाराष्ट्र हातातून जाऊ देणार नाही. वाटेल ते करेल. कारण मुंबई सारख्या शहरामध्ये अदानीचा करोडो नाही अरबो खरबोचा पैसा लागलेला. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचं किती भागभांडवल आहे त्याचा जरा अभ्यास करा, म्हणजे कळेल कुठल्या नेत्याचं त्याच्यात आहे. मुंबई सारखी देशाची आर्थिक राजधानी, मुंबईतल्या जमिनी कुणाला दिल्या? सगळ्या उद्योगपती. खेड्यापाड्यातले आता द्यायचं सुरू आहे म्हणून तर तुमच्या आम्हाला काढून घ्यायचे आहेत. इतक्या वर्षी तुम्ही खाताय पोट व्हायला ते बस झालं. आता आम्हाला काढून घेऊ द्या, आम्हाला आमच्या मित्रांना यायचे. मुंबई सारख्या ठिकाणचं आम्ही सोडत नाही तर औरंगाबादच्या कशाला सोडू? म्हणून 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये वाटेल ते करून ते पुन्हा परत येतील. आणि तुम्हाला हेही सांगतो 2024 मध्ये पुन्हा ते सत्तेत बसले ना तर महाविकास आघाडीतले बड्या बड्या डरकाळे फोडणारे लोक हे सुद्धा त्यांच्या बरोबर जातील ज्यांना तुम्ही चुकून मतदान कराल. चुकून मतदान करा. अजित पवार आता याच्या बाजूकडे आहे, बीजेपीच्या बाजूकडे आहे. पण जेव्हा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून स्वतःची राष्ट्रवादी पार्टी बनवून बीजेपीकडे गेला तेव्हा त्याचं पहिलं भाषण बघा. पहिलं भाषण आठवा, टीव्हीवरती दाखवलंय अनेक वेळा. त्या भाषणात अजित पवार असं म्हणाले की 2019च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्याला मी महाविकास आघाडी बरोबर होतो, माझी पार्टी महाविकास आघाडीत होती, मी स्वतः आदित्य ठाकरेच्या विरोधात वरलीला महाविकास आघाडीचा उमेदवार होतो. आणि जेव्हा अजित पवार राष्ट्रवादी पार्टी सोडून गेला तेव्हा त्याचं पहिल्या भाषणात तो म्हणाला 2019च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, एकत्रित म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि बीजेपीच्या मुंबईमधल्या एका उद्योगपतीच्या घरी सरकार बनवण्यासाठी 3 बैठका झालेल्या होत्या. आमच्या गौतम अदानीच्या घरी झाल्या. म्हणजे यांना त्याचही सोय सुद्धा नाहीये, इथून पुढेही नसणार नाहीये. त्या अंबानीच्या पोराचं लग्न झालं मुंबईला, झालं ना? तुम्ही बघितलं का टीव्हीवर? ते गाणं एक गाणारा माणूस बोलावा, गाणं गाणार परदेशातला. त्याला किती पैसे दिले माहितीये गाणं गायचं? किती किती अंदाज? गाणं किती दिले असते? 83 कोटी. तो परदेशी गायक गाणं म्हणायला इकडे बोलवलेला, तर गाणं म्हणणाऱ्या माणसाला 83 कोटी. त्या अंबानीच्या पोराच्या लग्नाला कोण? जे बीजेपीच्या विरोधात लढतायत ना आता ते सगळे नेते तिथे आले. फक्त एक राहुल गांधी नव्हता गेला, सोनिया गांधी नाही, तर बाकी बरेचसे काँग्रेसवाले बी गेले. लालू प्रसाद तर सहपरिवार होते, अखिलेश यादव होते. अरे मग एका बाजूला तुम्ही पारंपरिक घरगुती संबंध बसायचे, लागे बांधले सांभाळायचे, आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं नाही. तर हा आतून कीर्तन वरून तमाशा हा जो काही प्रकार आहे तो कधी समजायचा?
आणि या सगळ्यात शेवटी मी एक मुद्दा सांगून हा मुद्दा थांबवतो की बाबासाहेबांनी आम्हाला स्वतःच्या घराची राख करून राजकारण करायला नाही शिकवलं. कुणाला शंका असेल त्याने डिबेट करा. अरे आपलं राजकारण मोडीत काढून तुम्ही घटनेचं रक्षण कसं करणार? कसं करणार? घटनेचं रक्षण करायचं असेल तर घटनेच्या विचाराची 5-10 माणसं तरी पार्लमेंटमध्ये विधानसभेत गेली पाहिजे की नाही? ती जर तुम्ही पाठवलीच नाही तर रक्षण कोण करणार? ज्यांना मतदान दिलं ते. मग बाबरी मस्जिद का पडली? ओबीसीच्या मंडल आयोगाला काय एवढा उशीर झाला? आदिवासींच्या विकासाला कोणी खेळ घातली? याची उत्तर कोण देणार? बाबरी मस्जिद पाडल्यानंतर केंद्रातल्या काँग्रेस सरकारनं 4 राज्यातील सरकार बरखास्त केले. 4 राज्यातील. अरे बाबरी मस्जिद पडण्यापूर्वी उत्तर प्रदेश मधलं कल्याण सिंगाचं जर सरकार बरखास्त केलं असतं तर बाबरी मस्जिदच पडली नसती ना. मग तोपर्यंत मुसलमान तुमचाच मतदाता होता ना, दलित तुमच्याच मागे होता ना, आदिवासी डोळे झाकून तुमच्याच मागे होता ना. तो तुमच्यापासून तुटला का? बीजेपीच्या राजकारणामुळे तुटला? अर्ध सत्य, पूर्ण नाही, अर्ध सत्य. बीजेपीनं चाणाक्षपणानं ते ओळखलं, त्यांचा वापर करून घेतला. ओबीसी असेल, दलित असेल, आदिवासी असेल. आताही सुप्रीम कोर्टच्या नव्या जजमेंटच्या माध्यमातून हिंदू दलित नावाखाली सगळ्यांना ते ओढून घेणारच. त्यांचं काम सोपं झालं. त्याने त्या संधीचा फायदा घेतला, पण संधी तर काँग्रेसवाल्यांनी चालून दिली ना. काँग्रेसवाल्यांनी जर नीटनेटका राज्य कारभार केला असता तर बीजेपी देशात कशाला वाढली असती? कुणाचं पातक आहे? आप कुणाचं? आप कुणाचं? आप तुम्ही करायची आणि धुळाला दलित, आदिवासी, मुसलमान हे तुम्ही येऊन ही सगळी साफ करा. मग घटना धोक्यात आहे. अरे घटना धोक्यात आहे वगैरे आहे ना, आपणही थोडं भावनिक न होता विचार केला पाहिजे. आणि याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देतो. 1916 साली कोण होते बाबासाहेब? ऐतिहासिक भूमीमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी पक्षाच्या वतीने इथल्या बहुजन समाजाचं दुःख, दारिद्र्य, आक्रोश आणि किंचाळा आपल्या साहित्याच्या माध्यमातून या जगाच्या वेशीवर टांगण्याचं काम त्या महामानवाने केलं. ते साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने जाहीर चर्चासत्राचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. या चर्चासत्राचा विषय आहे की 2024 के लोकसभा चुनाव में अनुसूचित जाति, जनजाति, ओबीसी और मुस्लिम समाज में क्या पाया और क्या खोया और आने वाली विधानसभा में क्या होगा, या अत्यंत गंभीर विषयावर आपण या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. या चर्चासत्राला प्रामुख्याने उपस्थित या चर्चासत्राचे अध्यक्ष, पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेशजी माने साहेब, वकील आपल्याला प्रमुख मार्गदर्शन करून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ऑल इंडिया ओबीसी मुस्लिम ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आदरणीय शब्बीर अन्सारी सर, या औरंगाबाद शहराचे लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार विचारवंत आदरणीय ससो खंडाळकर सर, भारतीय हितकारणी संघाचे संस्थापक अध्यक्ष लेखक विचारवंत आदरणीय सिद्धार्थ शिंगारे सर, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे कर्नाटकचे नेते आदरणीय महादेवजी कांबळे सर या ठिकाणी आपल्याला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे सन्माननीय सर्वच पदाधिकारी आपल्याला या विषयावर विस्तृत असं मार्गदर्शन करणार आहे. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी गेल्या अनेक वर्षापासून त्याच्या स्थापनेपासून इथला दलित असेल, इथला आदिवासी असेल, इथला भटका विमुक्त असेल, इथला ओबीसी असेल, इथला मुस्लिम समाज असेल, बहुजन समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाला या देशातल्या भारतीय संविधानाने दिलेले हक्काधिकार, या देशातल्या भारतीय संविधानाने इथल्या माणसांना दिलेले माणूसपणाचं जीवन म्हणून जगण्याचे अधिकार, जे जे काही अधिकार आम्हाला या संविधानाने दिलेले त्या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी, इथल्या समाजाला शासन व्यवस्थेमध्ये पाठवण्यासाठी, इथल्या बहुजन समाजाला या देशाचं शासनकर्ती जमात बनवण्यासाठी, इथल्या समाजाला अन्याय मुक्त करण्यासाठी, हक्काधिकार मिळवण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट डॉक्टर सुरेशजी माने साहेब यांच्या नेतृत्वामध्ये संघर्ष करत आहे. पक्षाच्या माध्यमातून गेल्या 9 वर्षामध्ये बहुजन समाजाच्या हक्काधिकारासाठी हजारो मोर्चे काढण्यात आले, हजारो आंदोलनं करण्यात आले, हजारो परिषदा घेण्यात आल्या, हजारो चर्चासत्र घेण्यात आले. या सगळ्या आंदोलन आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून इथल्या बहुजन समाजाचं जे दुःख आहे, जे दारिद्र्य, जे आक्रोश आणि किंचाळ आहे, या इथल्या सरकारच्या कानावर जाव्यात आणि इथल्या समाजाला न्याय मिळावा या अपेक्षेने आदरणीय माने साहेब निरंतर संघर्ष करत असतात, तुमच्यासाठी लढत असतात. देशभरामध्ये आदरणीय माने साहेबांच्या रूपाने या फुले शाहू आंबेडकरी चळवळीला एक धगधगता नेता मिळालेला आहे, ज्याला इथल्या समाजाचं दुःख, दारिद्र्य, आक्रोश आणि किंचाळा माहित आहे, जे इथल्या समाजासाठी निरंतर संघर्ष करतात. मग इथला दलित असेल, आदिवासी असेल, भटका विमुक्त असेल, इथला मुस्लिम ओबीसी असेल, प्रत्येक जाती धर्मातल्या माणसासाठी, त्याच्या हितासाठी, त्याच्या हक्क अधिकारासाठी पक्ष निरंतर संघर्ष करत असतो. आदरणीय माने साहेबांच्या नेतृत्वात या औरंगाबादच्या भूमीमध्ये आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असतील, विजयदादा शिंगारे असतील, आरामीजी बोरे असतील, नवाबजी पटेल असतील, लताताई सरदार असतील, आमचे शेख फजलुद्दीन असतील, शेख मोहसिन भाई असतील, शमशाद बीबी असतील,